नमस्ते मंडळी, मी अनुराधा व्हेज रेसिपीमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. आणि आज आहे शनिवार आणि मी कोहळा आणलेला आहे बाजारातून आपल्या प्रवेशद्वाराच्या वरती बांधण्यासाठी. त्याची माहिती व पूजाविधी मी तुम्हाला सांगणार आहे. कोहळा कसा बांधायचा व त्याची पूजाविधी कशी करायची तरच आपल्याला त्याचा लाभ होऊ शकतो. आणि कोहळा आणताना देठासहितच घरी आणायचा. देठ असलेलाच कोहळा घ्यायचा पाहून. नंतर पाण्यात मीठ टाकून स्वच्छ कोहळा धुवून घ्यायचा. आणि मंडळी, तुम्हीही बऱ्याच वेळा पाहिले असेल, दुकानाच्या पुढे, घराच्या पुढे असा कोहळा बांधलेला असतो. कोहळा हे प्राचीन फळ आहे. त्याच्यापासून काय फायदा होतो ते मी सांगते बांधल्यानंतर. आता कोहळा स्वच्छ पुसून झाल्यानंतर अष्टगंधांनी ओम काढून घ्यायचा समोरच्या बाजूस व मागच्या बाजूस समोरासमोर असं स्वास्तिक काढून घ्यायचे. स्वास्तिक कुंकवाने काढायचे आणि ओम अष्टगंधा आणि दोन्ही बाजूच्या साईडला काजळाची रेष खालीपासून ते वरपर्यंत ओढून घ्यायची. नंतर हळद कुंकू अक्षदा व्हायच्या. फूल असेल तर फूलही व्हायचे. आणि देवासमोर लाल कपडा अंथरून पोळा ठेवून पंचारती ओवाळून घ्यायची व प्रार्थना करायची. आमच्या घरातल्यांना कोणाचीही नजर लागू नये, कोणीही बाधा केली असेल तर ती लागू नये, कारण कोहळ्यामध्ये प्रत्येक निगेटिव्हिटी सहन करण्याची क्षमता असते. असे म्हणून प्रार्थना केल्यानंतर कोहळा लाल कपड्यामध्ये बांधून घ्यायचा आहे. आणि कोहळा बांधताना नेहमी सूर्यास्तानंतरच बांधायचा आहे. दुपारचा वगैरे कधीही बांधायचा नाही. सूर्यास्त झाल्यानंतरच कोहळा बांधायचा, तरच त्याचा लाभ आपल्याला होऊ शकतो. आणि जरी तुमचा कोहळा 1 आठवड्यानंतर सडून गेला तर घाबरायचे नाही, कारण कोहळ्याने त्याचे काम बरोबर केलेले असते. खरंच आपल्या घराला कुणाची नजर वगैरे लागलेली असली तर ती निगेटिव्हिटी कोहळा सहन करतो, त्यामुळे तो सडून जातो. तर घाबरू नका. आणि कोहळा हा नेहमी अमावास्येला आणि शनिवारचाच बांधायचा. असा प्रवेशद्वाराच्या वरती बांधायचा कोहळा. माहिती आवडल्यास कमेंट नक्की करा.